चला तर मग आज बनवूया सगळ्यांचा फेवरेट स्नॅक पोटॅटो 65. पार्टी स्नॅक किंवा चहाबरोबर परफेक्ट रेसिपी, कमी साहित्य आणि सोपी पद्धत. इथे मी 3 मीडियम आकाराचे बटाटे घेतलेत. बटाटे साल काढून घ्यायचेत. नंतर एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यात किसणीने बटाटे किसून घ्यायचेत आपल्याला चांगले. बटाटा किसून झालेला आहे. तर या बटाट्यामधलं सगळं पाणी आपण असं हाताने दाबून दाबून काढायचे. म्हणजे बटाट्यात अजिबात पाणी राहणार नाही आणि बटाट्याचा किस हा मोकळा मोकळा आपल्याला दिसेल. बघा, बटाट्याचा सगळा किस आपण असा पाण्यातून पिळून काढलेला आहे. आता आपण याच्यात टाकायचे 2 चमचे मैदा किंवा तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा टाकू शकताय. 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, नंतर टाकलं इथं मी आलं लसूण पेस्ट, थोडासा गरम मसाला, थोडं धनेपूड आणि लाल तिखट आणि वरून 1 चमचा मीठ. हे सगळं चांगलं असं व्यवस्थित एकजीव करायचे. नंतर असं बघा छोटे छोटे गोळे तयार करायचे किंवा तुम्ही तुमच्याप्रमाणे कसंही त्याला आकार देऊ शकता, उभे आडवे. इथे बघा मी याचे गोळे करून घेतलेत आणि त्याला थोडासा चपटा आकार दिलाय. बघा अशा प्रकारे सगळे गोळे तयार करून घ्यायचे आहेत आपल्याला. मी गॅसवर थोडं तेल ठेवलंय गरम करायला आणि मीडियम गॅसवरच याला तळायचे, जेणेकरून ते आतल्या बाजूनं पण चांगलं व्यवस्थित असं तळलं जाईल. तेलात गोळे सोडल्यानंतर ते 2 सेकंदांनी असे उलटे पालटे करायचेत आणि व्यवस्थित असे आपल्याला लाल रंगावर तळून घ्यायचेत. हे बघा इथं असं सुट्टे सुट्टे होतात ते 1-2 सेकंदांनी. बघा छान कलर आला आहे त्याला. चला फोडणीची तयारी करू. इथे मी छोटी पळी तेल घेतले. नंतर त्याच्यात जिरं, मोहरी, कढीपत्ता, कांदा टाकले, 1 चमचा लाल तिखट टाकले. छान असं हलवून घ्यायचं ते. नंतर छोटंसं बारीक टोमॅटो कापून टाकले मी त्यात. ते पण असं आपल्याला चांगलं तेलात असं परतून घ्यायचं आणि नंतर त्याच्यात मी तयार केलेले वडे सोडलेत. हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आपल्याला. नंतर मी 2 चमचे दही टाकले त्याच्यात आणि व्यवस्थित असं ते हलवत राहायचे. दही मिक्स होईपर्यंत ते हलवायचे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे दही टाकलं किंवा नाही टाकलं तरी चालेल. इथं मला थोडंसं आंबटपणा त्याला पाहिजे होता म्हणून मी त्यात दही टाकलं. वरून थोडंसं मीठ. बघा व्यवस्थित असं परतायचं आणि तयार आहेत आपले पोटॅटो 65. तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.